महाराष्ट्रात 2 दिवसापासून अकोला शहर हे चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला। हा हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत जय मालोकार हा तरुण देखील होता। हा हल्ला झाल्यानंतर जय मालोकार या तरुणाला अस्वस्थ वाटू लागलं, त्याच्या छातीत दुखायला लागलं। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। राजकीय आंदोलनात स्वतःचा जीव गमावलेल्या जय मालोकार यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे अकोला जिल्ह्यातल्या निम्मी मालोकार या गावी आले होते। अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या आई वडिलांची भेट घेतली। या भेटीदरम्यान जयच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। राजकीय आंदोलनामुळे तरुण मुलाला गमावणे ही घटना कोणत्याही आईवडिलांसाठी मन हेलावून टाकणारी असते। अमित ठाकरे यांनी संवेदनशीलता दाखवत यावेळेला कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मालोकार यांच्या कुटुंबियांना यावेळेला अमित ठाकरे यांनी आर्थिक मदत केल्याची माहिती मिळते। जय मालोकार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन या वेळेला अमित ठाकरे यांनी मालोकार यांच्या कुटुंबियांना दिल्याचे समजते। तसेच राज ठाकरे देखील स्वतः लवकरच मालोकार कुटुंबियांची भेट घेतील असे देखील सांगितल्याचे समजते।